कथेला सुरुवात करण्यापूर्वी नवीन असाल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवर नक्की क्लिक करा. आणि आजचा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे आणि एक लाईक तर नक्की करायचं आहे, म्हणजे मला पुढची कथा लिहिण्यासाठी तुमच्या एक लाईक आणि एक कमेंटने प्रोत्साहन मिळते. तर चला वळूयात कथेकडे. रॉयल शेतकरी 2 गुंफलेले रेशमी बंद, भाग 11वा. मराठी कथा. प्रियांश आणि पौर्णिमा एकमेकांचा हात धरून जिना उतरून खाली येत होते. गुलाबी साडीत लाजत मुरडत येणारी पौर्णिमा आणि तिच्या शेजारी पूर्ण रुबाबात चालणारा प्रियांश, ही जोडी पाहून संपूर्ण हॉलमध्ये एका क्षणात शांतता पसरली आणि नंतर सर्वांच्या चेहऱ्यावर एक तृप्त हसू उमटलं. वा, माझी राणी तर आज साक्षात वाड्याची लक्ष्मी दिसते. प्रियाने पुढे होऊन पौर्णिमेची दृष्ट काढली. अतुलने लगेच सचिनच्या कानात कुजबुज केली. बघ भावा, वर रूममध्ये डुशुम डुशुम करून आलेली वाघीण खाली कशी मांजरीसारखी लाजून प्रिया वहिनीच्या मागे लपते. सचिन हसला. अरे, प्रियांशच्या प्रेमाचा जादूचा प्रभाव आहे तो. सगळेजण जेवायला पंक्तीत बसले होते. आबासाहेब नेहमीप्रमाणे मुख्य खुर्चीवर विराजमान होते. प्रियांशच्या शेजारी पौर्णिमा बसवण्यात आलं. पौर्णिमेला सर्वांसमोर बसताना खूप लाज वाटत होती. आता त्याच्यासोबत तिने मान खालीच झुकून ठेवली होती. शिवांशीने खोडकरपणे प्रियांशच्या ताटात 4 मोठे रसरशीत गुलाबजाम वाढले. प्रियांशने भुवया उंचावून शिवांशीकडे पाहिलं. शिवांशीने हसत म्हणाली, दादा, मगाशी रूममधून ओरडून ओरडून 4 गुलाबजाम मागवले होतेस ना, मग हे घे तुझे 4 गुलाबजाम. आणि हो, वहिनीला पण तुझ्याच हाताने भरव बरं. हे ऐकताच पौर्णिमेचा गाल लालबुंद झाला. तिने हळूच प्रियांशच्या पायावर आपल्या पायाने हलकासा दाब दिला. प्रियांशने वेदनेचे नाटक करत तोंड वाकडे केले, पण लगेच सावरून घेत मिश्किलपणे म्हणाला, अगं शिवांशी दी, गुलाबजाम तर मी खाईलच ग, पण तुझी ही नवी वहिनी मला जीव देईल तेव्हा तर ना. ताटाखालून वर बघ, टेबल खालून पायावर थेट रॉयल हल्ला सुरू झालाय माझ्या. पौर्णिमा हळूच म्हणाली, अहो काय हे. आणि सर्वांमध्ये पुन्हा एकदा प्रचंड हशा पिकला. आबासाहेब हसत म्हणाले, अहो राजे, प्रियांशला जरा शांतपणे जीव द्या. आज सकाळपासून खूप मेहनत घेतली त्याने. आधी लग्नाचा मांडव उभं केला, मग माझ्याकडून बळीचा बकरा बनवून घेतला आणि आता तर वर रूममध्ये मार खाऊन आलाय. त्याला ताकद हवी ना. तसे सगळेजण पुन्हा हसले. शिवमराजे हसत म्हणाले, आबासाहेब, तुम्ही तर पार त्यांना उघडं पाडलं होतं आज. जेवण उत्तम पार पडलं. रात्रीचे 11 वाजले होते. वाड्यात हळूहळू शांतता पसरत होती. सगळे आपापल्या खोलीत विश्रांतीसाठी गेले. पण खरी अडचण तर आता सुरू होणार होती. पौर्णिमा आणि प्रियांश जरा गप्पा मारायच्या होत्या तेव्हा पौर्णिमा प्रियांशच्या बेडरूममध्ये उभी होती. तिचे मन धडधडत होते. खोलीत मंद दिव्यांचा प्रकाश होता. प्रियांशने आता आत येऊन दार हळूच लावून घेतलं आणि तो तिच्या जवळ आला. काय मॅडम, अजूनही भयंकर भीती वाटते का. प्रियांशने तिच्या नाजूक कोपऱ्याला स्पर्श करत विचारलं. पौर्णिमेने त्याचे हात आपल्या हातात घेतले आणि म्हणाले, अहो, आज सगळं काही कसं इतक्या वेगाने घडतंय ना, मला अजूनही स्वप्नासारखंच वाटते. आपण खरोखरच एक झालोयत ना. प्रियांशने तिला जवळ घेतलं आणि तिच्या कपाळावर एक हलकेसे प्रेमाचे चुंबन घेतलं आणि म्हणाला, हो राणी, हे स्वप्न नाही आहे, हे आपलंच सत्य आहे. आणि आता या वाड्यावर तुझा प्रत्येक हक्काची जबाबदारी माझी आहे. तितक्यात बेडरूमच्या खिडकीवर टकटक झाली आणि टकटक आवाज आला. प्रियांश चमकला. यावेळेस खिडकीवर कोण असेल म्हणून. आणि आता पौर्णिमेने खिडकीतून बाहेर डोकावून पाहिलं तर खाली बागेत प्रभास, प्रथम, जीवन, मयूर, वंश आणि सगळी पोरं हातात बॅट घेऊन आणि टॉर्च घेऊन उभी होती. वंशने वर हात करून हाक मारली, प्रियांश, आबासाहेबांचा निरोप आहे. उद्याच्या सत्यनारायण पूजेसाठी तयारी करायची. चल खाली, पंडाल खांब लावायला ये. प्रियांशचे डोळे मोठे झाले. काय यावेळेस कसली तयारी यार. प्रभास हसत ओरडला. आबासाहेबांनी सांगितले, लग्न अचानक झाले ना, मग कष्ट तर अचानकच करावे लागतील. चल पटकन खाली ये. प्रियांशने डोक्याला हात लावला. पौर्णिमा ते दृश्य पाहून हसू आवरलंच नाही तिला. तिने तोंडावर हात ठेवून खळखळून हसायला सुरुवात केली. प्रियांश तिच्याकडे बघून वैतागून म्हणाला, हस हस,
माझ्याच प्रेमाचा असा पोपट होतोय आणि तू हसतेस होय. आबासाहेब पण ना बदला घेण्याची एकही संधी सोडत नाहीत. पौर्णिमेने प्रियांशचा टी शर्ट सावरला आणि लाजत म्हणाली, जा ना राजे, आबासाहेबांची आज्ञा आहे. आणि हो, काम पटपट आवरून घ्या. मी वाट बघते मी वाट बघते. या पौर्णिमेच्या एका वाक्याने प्रियांशचा सगळा वैताग क्षणात हवेत विरघळला. त्याच्या चेहऱ्यावर एक गाढ समाधान आणि विजयी हास्य घेऊन तो प्रियांश राजे पायऱ्या उतरून खाली पळाले. दुसऱ्या दिवशी सकाळीच वाड्याचा दिवाणखाना अक्षरशः गजबजून गेला होता. अंगणात छानपैकी रांगोळ्या काढल्या होत्या आणि मध्यभागी हळद उतरवण्यासाठी एक भला मोठा पितळी तांब्या भरून पाण्यासोबतच दूध, दुर्वा, झेंडूच्या फुलांची टाकून सुंदर मांडणी केली होती. आबासाहेब आपली काठी टेकवत येऊन मोठ्या खुर्चीवर बसले आणि त्यांनी सगळ्यांकडे बघत मोठ्या आवाजात आदेश सोडला, अरे आज आपल्या वाड्यावर नवीन सून आली आणि जोपर्यंत या दोघांच्या अंगावरची हळद पूर्ण उतरवली जात नाही तोपर्यंत कुणालाही इथून हटवायचं नाही. आबासाहेबांचे हे वाक्य ऐकताच सगळ्या पोरांनी एकच जल्लोष केला. प्रिया आणि अस्मीने मिळून आधी पौर्णिमेला आणि नंतर प्रियांशला सकाळी छानपैकी तयार केलं होतं. पौर्णिमेने एक साध्या सुंदर पिवळ्या सुती साडीवर छान वेणी घातली होती, तर प्रियांशने पांढऱ्या रंगाचा कुर्ता घातला होता. दोघेही एकत्रित जेव्हा खाली आले तेव्हा वाड्याच्या साऱ्या महिलांनी त्या दोघांच्या जोडीचे कौतुक केले. चला सुरू करूया पहिला खेळ, अतुलने हसत पुढे येऊन म्हटलं. दूध आणि नाण्यांचा खेळ. पाण्यात भरलेल्या मोठ्या परातीत दूध ओतले होते आणि त्यात सोन्याची अंगठी व काही नाणी टाकण्यात आली होती. आबासाहेबांनी हसत नियम सांगितले, बघूया आपल्या या नवीन जोडीत कोण आधी अंगठी शोधून काढतंय. जो जिंकेल त्याच्या हातात या पुढच्या वाड्याची घराची सत्ता आणि ताकद राहील. प्रियांश आणि पौर्णिमा दोघेही त्या परातीत समोरच बसले होते. पौर्णिमेने हसत प्रियांशकडे पाहिले आणि चुरशीने म्हणली, बघूया आज कोण जिंकतंय ते. मी काही हार मानणार नाही हो प्रियांश. प्रियांश मिश्किलपणे हसला आणि म्हणला, अरे वा, बघूया मग आपली रॉयल राणी कशी बाजी मारते ते. आणि आता खेळ सुरू झाला होता. दोघांनीही आपले हात त्या दुधाच्या परातीत घातले. पाण्याखाली एकमेकांचे हात एकमेकांना स्पर्श करू लागले होते. पौर्णिमेने पटकन अंगठी शोधण्याचा प्रयत्न केला, पण प्रियांशने अत्यंत हुशारीने तिचा हात आपल्या हातात धरूनच थांबवला. पौर्णिमेने डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहिलं, पण प्रियांशने एक दिलखेचक डोळा मारून हळूच स्वतःच्या हातात अंगठी घेतली आणि बाहेर काढली. हवेत हात उंचावली आणि बापरे, ती म्हणाली. अरे बापरे, ही तर चिटिंग आहे. पौर्णिमा रुसून आपले गाल फुगवून बसली होती. सगळीकडे जोरदार हशा पिकला. प्रिया हसत म्हणाली, अरे वा, प्रियांश राजे जिंकलेत. पण जाऊ द्या, हार जीत तर काय चालतच असते बेटा पौर्णिमा. त्यानंतर दुसरा सर्वात मजेशीर खेळ सुरू झाला. पाहूया कोण कोणाला ओळखतंय. शिवांशी आणि वंशने मिळून एक काळा कपडा आणला आणि आधी प्रियांशचे डोळे व्यवस्थित बांधले. शिवांशीने खोडकरपणे विचारलं, दादा आता सांग बघू, इथे समोर उभे असलेल्या 5 जणींमध्ये तुझी बायको कोणती आहे ते ओळखून दाखव हा आता. प्रियांशने हसत दोन्ही हात पुढे केले आणि हळूहळू चालू लागला. पुढे चालत गेला आणि त्याने पहिल्यांदाच शिवांशीचा हात हातात घेतला, तर शिवांशीने लगेच हसत हात मागे घेतला आणि म्हणले, अरे दादा, मी शिवांशी दी आहे, ओळखायला शिका आधी. सगळेजण जोरात हसू लागले. प्रियांश पुढे गेला आणि त्याने एक हात हातात घेतला, तर ती अस्मी म्हणजे पौर्णिमाची मम्मी निघाली. प्रियांशने डोक्याला हात लावला. शेवटी प्रियांश हळूच चालत पौर्णिमेसमोर येऊन उभा राहिला. त्याने पौर्णिमेचे नाजूक कोमल हात आपल्या हातात घेतले. स्पर्श करताच त्याला चटकन ओळखू आले. शेवटी प्रियांश हळूच चालत पौर्णिमेसमोर येऊन उभा राहिला. त्याने पौर्णिमेचे नाजूक कोमल हात आपल्या हातात घेतले. स्पर्श करताच त्याला चटकन ओळखू आले. त्याने पौर्णिमेच्या हातातील बांगड्यांना आणि त्या मऊ बोटांना हळूच स्पर्श केला आणि खात्रीने म्हणला, हीच माझी राणी आहे, शिवांशी दी.
जेव्हा प्रियांशने डोळ्यावरची पट्टी काढली तेव्हा समोर पौर्णिमा अतिशय लाजून लाल झालेली दिसली. संपूर्ण वाड्यात टाळ्यांचा कडकडाट झाला. आता पौर्णिमेची बारी होती. अतुलने हसत म्हटलं, आता पौर्णिमेने ओळखायचे आहे प्रियांश कोण आहे. पौर्णिमेचे डोळे बांधण्यात आले. तिच्यासमोर प्रियांशसह सचिन, अतुल, अभि सगळेच उभे राहिले होते. पौर्णिमेने हात पुढे करून आधी अतुलला स्पर्श केला तर अतुल जाणीवपूर्वक जाड आवाज काढून म्हणला, ओ मॅडम, मी प्रियांश नाही आहे. पौर्णिमा हसली आणि तिने पुढे सरकतच प्रियांशचा हात धरला. प्रियांशच्या हाताच्या त्या मजबूत नसा आणि मनगटावरचे घड्याळ स्पर्श करताच तिनं ओळखलं आणि तिने लगेच प्रियांशचा हात पकडला. डोळ्यावरची पट्टी काढताच पौर्णिमेने विजयाच्या थाटात प्रियांशकडे पाहिलं आणि हसत म्हणले, मी सुद्धा लगेच ओळखलं बरं का तुम्हाला. सकाळच्या या सगळा खेळ, मस्करी आणि हास्यात संपूर्ण वाड्याचे वातावरण अतिशय आनंदी आणि चैतन्यमय झाले होते. आबासाहेबांनी आनंदाने दोघांना जवळ घेतलं आणि आशीर्वाद दिला. पण या आनंदाच्या वातावरणातच लवकरच अजूनही त्यांच्या प्रेमाने हे वातावरण फुलणार होतं. आता हे गाव होतं तरी मुलांवर अशी लग्नानंतर जशा काही म्हाताऱ्या बायका नवीन लग्न झालेल्या जोडप्यांना बोलू देत नाहीत, सोबत बसू देत नाहीत, असं इथं नव्हतं. मुलं सगळी समंजस होती, सगळ्यांनाच मर्यादा माहिती होती आणि पहिली गोष्ट म्हणजे घरच्यांचा विश्वास आणि अतोनात केलेले संस्कार खूप चांगले होते. म्हणूनच तर हे नातं कधी जोडलं गेलं, कधी हे त्यांनासुद्धा कळालं गेलं नाही. तर आज अतुलने तेव्हा हॉस्पिटलमध्ये शिवांशीची मागणी वंशसाठी केली होती. पण आतापर्यंत मुलांनी स्वतःचे संस्कार सोडून एकही गोष्ट केली नव्हती आणि आज घरात भरपूर गडबड होती. सकाळी सकाळी हळद उतरवण्याचा कार्यक्रम आणि लग्नाची सत्यनारायण पूजा अतिशय प्रसन्न वातावरणात पार पडली. अचानक ठरलेल्या या लग्नामुळे रॉयल शेतकरी टोळीला म्हणजेच घरातल्या मोठ्या मंडळींना असं अनेक दिवस वाड्यावर थांबून राहणं शक्यच नव्हतं. तरीही 3 दिवस कसे निघून गेले हे कोणालाच कळलं नाही. ACP चैतन्य शिवम जवळ येत आपुलकीने म्हणाला, बरं शिवम दादा, मुलीचं लग्न सुरळीत पार पडलं आणि पूजाही झाली. माझी मुलगी पौर्णिमा आता तुमच्या घराची भावी सून आणि प्रियांशची बायको आहे. आता आमच्यापेक्षा तुमचाच तिच्यावर जास्त अधिकार आहे. तर मी, आई बाबा आणि अस्मी निघतो. मला जास्त दिवस सुट्टी मिळणं कठीण आहे. एका मुलीच्या बापाच्या नात्याने चैतन्याने मान खाली झुकवली. प्रिया, शिवमराजे आणि प्रियांशसमोर हात जोडले. हे बघा, माझी पौर्णिमा खूप अल्लड आहे. मनाला येईल ते बोलते. तिच्याकडून काही चूक झालीच तर पोटात घाला. चैतन्य शिवमसमोर जरा नम्रतेने खाली वाकला, पण प्रियांश आणि शिवम दोघांनीही त्याला तात्काळ सावरून मिठीत घेतलं. प्रियांश चेहऱ्यावर हसू आणत म्हणला, मामा, अहो, ती माझी बायको आहे, हक्काची बायको आहे. या वाडेची भावी पाटलीन आहे. आधी कधी तिच्याबद्दल तक्रार आली नाही आणि आता तर मुळीच येणार नाही. तुम्ही अगदी निश्चिंत राहा. तेवढ्यात संपूर्ण रॉयल शेतकरी टोळीने एकत्र जमलीच होती. अतुल, सचिन, अभि शिवमकडे येत म्हणाले, चल शिवम, आम्हीही निघतो आता. त्यांच्या बायकाही कौतुकाने म्हणाल्या, हो भाऊजी. सगळं इतक्या घाईत झालं की मुलांना लग्नाचा आहेरही देता आला नाही. पुढच्या वेळी नक्की घेऊन येऊ. तिथे आलेल्या प्रियाने हे ऐकलं आणि ती हसत म्हणाली, अहो ताई, आपल्याच माणसांमध्ये कसला आला आहे आहेर. आणि जर एवढाच आहेर द्यावासा वाटतोय ना तर आजच्या दिवस थांबून जा. उद्या निघालं तरी चालेल ना. तुमची सर्वांची साथ हाच आमच्यासाठी सगळ्यात मोठा आहेर आहे. अनुष्का प्रेमाने म्हणाली, नाही ग प्रियाताई, आता थांबणं कठीण आहे. घरी आई बाबा एकटेच आहेत. आईचे गुडघे खूप दुखतात. 2 दिवस त्यांनी कसे काढले असतील तेच देवच जाणे. हे ऐकून शिवम अभिला चिडवत म्हणला, ए अभि, तू कितीही बहिणीला सतावत असलास तरी बघ, ती तुझ्या आईवडिलांना स्वतःच्या आईबाबांसारखं जपते. भाड्या, तिला जरा शेतात नेणं कमी कर आता. अभि हसत म्हणला, अरे मी कुठे नेतो, तीच हट्ट करून येते माझ्यासोबत. अनुष्का लाजत म्हणाली, नाही हो भाऊजी, ते त्रास नाही देत, पण त्यांना शेतातला कामाचा ताण मला बघवत नाही ना, म्हणून मग मीच जाते. प्रिया अभिकडे पाहत म्हणली, बघा अभि भाऊजी, बायको किती समंजस आहे तुमची. अभि जरा छाती फुगवूनच म्हणाला, बायको समंजस असणारच ना, अखेर माझी आहे. यावर सर्वांचा एकच हशा पिकला. आणि अतुल मध्येच म्हणाला, अरे बस आता. पण हे बघा, माझा मुलगा आलाच आहे तर आपल्या होणाऱ्या भावी सुनेला म्हणजे शिवांशीला बघण्याचा एक छोटासा कार्यक्रम घेऊया.
आपल्याला तर ते मान्यच आहे, पण माझ्या भावकीत आणि नातलगांमध्ये पण जरा चर्चा करायला हवी ना. शिवम, कधी ठरवायचं मग? शिवम हसून म्हणाला, ए अतुल, तू म्हणशील तेव्हा ठीक आहे मग. आपलं तर ठरलंच आहे, पण या दोघांचं काय आहे? अतुलने सचिन आणि अभिकडे पाहत विचारलं. अभि पटकन म्हणाला, माझी मुलं अजून लहान आहेत. माझी चिंकी तर 80च्या वयाची आहे आणि मुलगा अजून 11वीतच आहे. शिवम सचिनकडे वळाला आणि म्हणाला, सचिन, तू आमच्या सगळ्यांमध्ये सिनियर आहेस. प्रभास पण माझ्या प्रियांशपेक्षा 1-1.5 वर्षांनी मोठा आहे. तू काय ठरवलंय त्याचं? सचिन पाठीवर हात ठेवत म्हणाला, अरे त्यात ठरवायचंय काय? तेच अवघड जागीचं दुखणं आहे ना. त्याची मुलगी देणार आहे तो. प्रभासला ती पसंत आहे, पण तो म्हणतोय अजून 1 वर्ष थांबूया. तिचं फायनल इयर पूर्ण झालं की करू. तोपर्यंत माझं सिलेक्शनही होईल आणि शेतीचा विकास करायला वेळही मिळेल. तेवढ्यात प्रभास फोनवर बोलत तिथे आला आणि समीक्षाकडे फोन देत म्हणला, आई, मामाचा फोन आहे. प्रिया प्रभासला म्हणाली, प्रभास बेटा, आई बाबा जात आहेत घरी. तू थांब ना आज इथेच. तो नम्रपणे म्हणाला, नको आंटी, बाबा एकटे शेतात जातात, मला राहवत नाही मग. शिवम अभिला पाहत म्हणाला, अभि, बघ रे, मला वाटतंय आपल्यानंतर आपली शेती सांभाळणारी हीच शेवटची पिढी असेल. तेवढ्यात तिथे आलेला वंश आणि प्रियांशने एकाच वेळी उत्तर दिलं, नाही बाबा, आम्ही आमच्या मुलांनाही शेतीचं महत्त्व पटवून देणार, अगदी तुमच्यासारखं. अतुल हसत म्हणला, वा, बरं चल वंश बेटा, निघायचं का? प्रियांश पटकन म्हणला, अहो अंकल, माझ्या होणाऱ्या जिजूंना म्हणजे दाजींना आजचे दिवस इथेच राहू द्या ना. मला काहीच अनुभव नाही आहे. मग फ्रेंड सर्कलमधलं मदतीला कोणतरी हवं ना. तसे मोठे सगळे हसत म्हणाले, हो, तेही खरंच आहे. तुमच्या बाबांची पण लग्न ठरताना अशीच हवा टाईट झाली होती. राहू द्या, सगळी मुलं तुमच्यासोबतच राहू द्या. चला मुलांना, निघतो आम्ही. चैत्रने पौर्णिमेला हाक मारून निरोप घेतला. तिचं हे हक्काचं मामाचं घर असल्यामुळे ती रडली नाही. दुपारपर्यंत मोठी मंडळी वाड्यावरून आपापल्या घरी निघून गेली. प्रियाचे नातलग पण गेलेच होते. मुलं होती, मामाही गेलेच होते. दुपारची वेळ होती. पौर्णिमा किचनमध्ये राधामाईसोबत आवराआवर करत होती. दुपारच्या चहाची तयारी करत होती ती. वंश, प्रभास, प्रथम आणि मयूर शेतात वाड्याच्या मागच्या बाजूला असलेल्या नवीन फुलांच्या बागेत गेले होते. शिवांशी वरच्या छतावर कपडे आणायला गेली होती, तर प्रिया देवघर स्वच्छ करत होती. प्रियांश आपल्या मित्रांना शोधत खाली आला, पण सर्वत्र शांतता होती. तेवढ्यात किचनमधून मंद आवाज आला. त्याने हळूच दरवाजातून डोकून पाहिलं. त्याची राणी म्हणजेच पौर्णिमा लग्नानंतर पहिल्यांदाच किचनमध्ये चहा बनवत होती. तिने एक हात किचन ओट्यावर टेकवला होता, दुसऱ्या हाताने चहा ढवळत होती. साडीचा पदर कमरेला खोचून तिने केसांचा सुंदर आंबाडा बांधला होता, पण तिचे केस प्रियासारखेच खूप लांब असल्यामुळे काही बटा तिच्या पाठीवर रुळत होत्या. त्या लोभस रूपात ती खूपच सुंदर दिसत होती. प्रियांशने आत येऊन जरा गळा साफ केला करून पौर्णिमेने दचकून मागं पाहिलं. ती लाजत पदर खांद्यावर घेत म्हणली, तुम्हाला काही हवं आहे का? हो, हवं तर आहे ना, प्रियांश पुढे येत म्हणाला. पण राधामाई, तुम्हाला मातोश्री बोलावत आहेत देवघरात. पौर्णिमेच्या साडीच्या पदराखालून उघड्या असलेल्या जागी प्रियांशने हलकेच बोट फिरवले. त्या स्पर्शाने पौर्णिमेच्या अंगावर सरसरून काटा आला. तेवढ्यात राधामाई बाहेर जात म्हणल्या, मी जाऊन येते हं. पौर्णिमा थोडी गडबडून म्हणाली, नाही राधामाई, तुम्ही नका जाऊ. प्रियांश गंभीर तोंड करून म्हणाला, राधामाई, मातोश्री बोलावत आहेत. गेल्या नाहीत तर त्या चिडतील, जा तुम्ही. राधामाई निघून गेल्या. आता किचनमध्ये फक्त प्रियांश आणि पौर्णिमा उरले होते. प्रियांश तिच्याकडे एकटक पाहत होता. पौर्णिमेने तिरकस नजरेने त्याच्याकडे पाहत चहा ढवळणं चालू ठेवलंच होतं. जा ना तुम्ही पण, दुसरं काही काम नाही का तुम्हाला? आहे ना, तेच काम करायला आलोय मी, प्रियांश तिच्याजवळ येत म्हणाला. हो, जा मग, करा तुमचं काम, ती म्हणाली. तेवढ्यात प्रियांशने मागे उभे राहून तिच्या भोवती दोन्ही मजबूत हात गुंफून तिला जवळ घेतलं. पौर्णिमा घाबरून त्याला हलकासा धक्का देत म्हणली, ओहो, काय हे, कोणीतरी येईल, सोडा ना. प्रियांश तिची पकड जराही सैल न करता तिच्या कानाजवळ हळुवार आवाजात म्हणला, अगं, चोरून चोरून रोमॅन्स करायचा होता ना तुला? मी तर फक्त तुझी इच्छा पूर्ण करतोय. चल चल पटकन, एक गोड पप्पी आणि जादूची झप्पी दे. पौर्णिमेचा चेहरा लाजेने लाल झाला आणि तिने आपली नजर खाली झुकवली. नजर खाली झुकवत ती म्हणाली, शी बाई, काही पण असतं हो तुमचं.
हे काहीच नाही मिळणार आहे माझ्याकडून. तो म्हणला हो का, आणि ते का नाही मिळणार. ती म्हणाली तुम्हीच तर म्हणाले की उद्या माहेरी जायचं आहे, मग तुम्हीच मला तुमची सवय लावणार का आता. तो म्हणला गाडी चालवायचं लायसन मिळालं आहे मला, मग मला सांग त्या गाडीची एक राईड तर बनतेस ना, ते पण एकदम लॉंग, कळलं का, चल पटकन. आणि ती त्याला जरा लाजून धक्का देत म्हणले शी घाणेरडे निर्लज्ज कुठले, काही पण बोलता हं, सोडा. तर आजचा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. जाणून घेऊया पुढील कहाणी पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.